मी शिरीष पाटील. मी मुंबई महानगरपालिकेत शिक्षण करत कामाला होतो. त्या काळात आमचं जे गाव आहे तारापूर, त्या तारापूर अणुशक्ती केंद्रामध्ये आमचं गाव विस्थापित झालं. म्हणजे ते दुसरी ठिकाणी होते. त्यावेळी आम्हाला काहीच राहण्याकरता कोणत्याच सोयी नव्हत्या. गावात आमचं घर, गावातलं घर मोठं, आजूबाजूचा जमिनीचा परिसर सगळा खूप झाड. अशा या काळामध्ये आता गाव शिफ्ट झाल्यामुळे आम्ही जायचं कुठे, नवीन जागा सरकारने दिली नव्हती. त्यावेळेला मग आम्ही एक जागा इथेही घेतली. 2003 मध्ये ही जागा आम्ही घेतली आणि त्यानंतर तिथे वेगवेगळी झाडांची लागवड केली. एक छोटंसं घर बांधलं होतं, अगदी म्हणजे 15 बाय 10चं, आणि त्याच्यामध्ये आम्ही येऊन कधी कधी राहत होतो. आणि या ठिकाणी नंतर एका वर्षानंतर आम्ही झाडं लावली. तिथे पहिल्यांदा आम्ही आंब्याची 100 झाडं लावली. 2.5 एकर जमीन होती. त्यात माझी 1.5 एकर होती आणि माझा भाचा आहे निलेश म्हणून, त्याची 1 एकर. असा हा एक गट आहे. आणि 100 झाडं लावल्यानंतर मग आम्ही सभोवताली कडेला, या सगळ्या जागेच्या कडेला आणखी जवळजवळ 100 नारळाची झाडं लावली. त्यावेळी काय होतं, आमची मुलं खूप लहान होती, त्यामुळे मग इथे घर बांधलं आणि एक छोटासा हौदी बांधला. तो साधा एक हौद होता 10 बाय 6चा. त्यात आमची मुलं खूप म्हणजे मजा करायची, खूप त्यांना मजा यायची. लहान मुलांना त्या पोहायला वगैरे वगैरे खूप मजा वाटते. माझा मुलगा आहे प्राक्तन, त्याला थोडासा इंटरेस्ट होता आणि तो म्हणाला की इथे मला एक गेस्ट हाऊस करता येईल किंवा रिसॉर्ट सारखं करता येईल. मग त्यांनी काहीतरी प्रयत्न केले आणि त्यांनी कृषी पर्यटनाचा मार्ग शोधला. नमस्कार, माझं नाव प्राक्तन पाटील. आत्ता थोड्या वेळापूर्वीच मी वडिलांशी ऐकलं. मी जवळपास एक 2 वर्षापूर्वी इकडे आलो. आधी मुंबईतच होतो, ॲडीएनसीमध्ये जॉबला होतो. मग 2 वर्षापूर्वी इकडे आलो. गावचं घर जरा खराब झालं होतं, मग ते थोडं बनवून घेतलं. जमीन नव्हती तेवढी, कारण लागवड होती. 50-60 आंब्याची झाडं होती, ती कापावी लागली. मग ते कापून टाकलं, पपयाचं हे केलं, पण ते काय तेवढं हे नाही झालं. व्हायरस आला आणि मग ते काढावं लागलं. मग नंतर विचार केला आपण बाकी अजून काय करता येईल, तर मग टोमॅटोज लावले, भेंडी केली. पण आमची जमीन तेवढी जास्त नाही आहे की असं काही मास प्रोडक्शनमध्ये येईल आणि मला तेवढा फायदा होईल. आता बेसिकली ॲग्रो टुरिझम आणि रिसॉर्टमध्ये फरक काय आहे, तर रिसॉर्ट इज काय म्हणता येईल असं एकदम फार आर्टिफिशियल प्रकार असतो. ॲग्रो टुरिझम इट इज ॲज गुड ॲज म्हणजे तुमचं सेकंड होम कसं असतं किंवा तुमचं गाव उदाहरणार्थ. तर तो जो एक फील आहे ना, तो सगळ्यांना मिळायला हवा. त्यामुळे हे 3 रूम्स काढलेत, एक किचन काढलंय. म्हणजे किचन अशासाठी की तुम्ही लोक याल, तुम्हाला हवं तर आम्ही फूड पण प्रोव्हाइड करू, किंवा तुम्हाला स्वतःला बनवायचं असेल तर आम्ही ती पण सोय करून देतो. प्लस जर रेनी सीझन नसेल तर आपण इथल्या इथे तंदूर करू शकतो. इथे त्याला लोकली भुजिंग म्हणतात. आपल्याकडे त्याचा सेटअप आहे, आपण ते सगळं करू शकतो. मग दुसरं काय आहे, तर जी मुलं लहान आहेत, म्हणजे से बिलो 10 इयर्स किंवा 12 इयर्स, ह्या मुलांना जर इंटरेस्ट असेल किंवा त्याच्या पेरेंट्सला वाटत असेल की आपल्या मुलांना कळावं की भाई ॲग्रोमधून ज्या व्हेजिटेबल्स येतात त्या डायरेक्ट टेबलवर येत नाहीत, त्या ॲक्च्युली फार्ममध्ये प्रोड्यूस करायला लागतात. त्या कशा केल्या जातात ते शिकवता येईल, ते शिकता येईल. बरंच आहे. आता आंबेच आहेत एवढे, तर आंब्याच्या सीझनमध्ये आलात तर आंबे उतरवता येतील, स्वतःला काढता येतील. आता आजूबाजूला माझे जे काही फ्रेंड्स राहतात इथे, त्यांच्याकडे वेगळी शेती आहे, त्यांच्याकडे भात शेती आहे, मग ती पण बघता येईल. इव्हन थोडंसं पुढे गेलं की एक हे गोट फार्म आहे, गोट फार्म पण दाखवता येईल. माझ्याकडे एक प्रोजेक्ट मी चालू करतोय, अजून थोडं झालं नाहीये. छोटंसं पोल्ट्री सेटअप करतोय, तर ते पण बघता येईल. आणि ऑन टॉप ऑफ दॅट एक मशरूमचा प्लांट टाकायचा आहे, तो थोडासा प्लॅनमध्ये येतोय. तर हे सगळं असं आहे. तर मी काय म्हणतो, बसून बसून खूप झालं बोलणं, पण आता फिरून बघूया काय काय आहे, कुठे कुठे आहे, कसं कसं आहे. चला येऊया.